आमच्या या वाईट दिवसात आमच्या इरली काकूंनी एक नवीनच गोंधळ करून ठेवला होता. आता आमच्या इरली काकू सखा गेल्यापासून आपल्या माझघरात बसून अहोरात्र सखा सखा करून डोळे गाळत राहायच्या. तरी त्यांनी आपल्या त्याही परिस्थितीत कधी आपल्या मुलांच्या किंवा नवऱ्याच्या जेवणा खाण्याकडे कसलीही हेळसांड केलेली नव्हती. त्या वेळात वेळ काढून रडत, पण रडता रडता इरली काकू आपलं सगळं घरकाम, सगळ्यांचं जेवण खाण अगदी पूर्वीप्रमाणे करत असत. घराची झाडलोट करून आमचे रामदास काका न्याहारे आटपून शेतावर गेले की ते आपले हंडे घेऊन विहिरीवरनं पाणी भरून आणत. नंतर सगळं घरकाम आटपलं, आत्मा तुका शाळेत गेले की नंतर त्या सारखं रडत बसत. त्यात त्यांच्या दुःखाच्या वाईट दिवसात माहेरची माणसं त्यांना इतकं बोलवत असताना आणि आजींनी आणि रामदास काकांनी त्यांना माहेरी जायला सांगितलेलं असतानासुद्धा त्या एकदाही आपल्या माहेरी गेल्या नव्हत्या. त्या सतत आपल्या चुलीजवळ बसून सखा 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 करत रडत राहायच्या. इरली काकूंची आपल्या मुलांवर आणि नवऱ्यावर विलक्षण माया होती. तशी सर्वांचीच आपल्या कुटुंबावर माया असते, त्यात नवल असं काही नाही, पण तरीही त्या बाबतीत त्या जरा विशेष होत्या. आता आमच्या आया कधी आपल्या नवऱ्याबरोबर वाद घालत नाही असं नाही. कधी तो वाद आमच्या आनंदी आत्यापर्यंतसुद्धा जात असे, पण फक्त एकट्या इरली काकूंनी कधीही आपल्या नवऱ्याबरोबर कसल्याही प्रकारचा वाद घातला नव्हता. त्या रामदास काकांची प्रत्येक गोष्ट ऐकून त्यांना देवासारख्या मान द्यायच्या, त्यामुळे त्यांच्यावर वाद घालायचा कधी प्रश्नच आला नाही. इरली काकूंना आपल्या भजन कीर्तन करणाऱ्या नवऱ्याचं विलक्षण कौतुक होतं. नवऱ्याच्या त्या शांत चांगल्या स्वभावाचा तिला नेहमी अभिमान वाटत होता. अगदी एखाद्या लहान मुलाला सांभाळावं तशा प्रकारे नेहमी त्यांच्या कलानं काकू त्यांना सांभाळत असत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा होकार असे. आपला नवरा जे काही करतो ते अगदी योग्य असतं असं त्यांना नेहमी वाटत असे. पण सखाच्या मृत्यूने त्या पार बदलून गेल्या होत्या. त्यांना एक विचित्र भावना जाणवायची की त्यांना रडू नको असं म्हणणारे वाड्यातले सगळेजण, तसंच आपला नवरा आणि मुलं तिच्या सखाला पार विसरून गेली आहेत. त्या एका भावनेनं त्या भयंकर चिडचिड्या झाल्या होत्या. त्यांना वाटत असे की वाड्यातल्या इतर कोणी नाही तरी तिच्या मुलांनी आणि पतीने आपल्या सखासाठी सतत रडत नाही, पण सतत त्याच्याबद्दल बोलत तरी राहावं. आता काकांना आणि आम्हा सगळ्यांना सखाचं दुःख होतं, पण आम्हाला इतर व्यवहारसुद्धा होते ना. सतत त्यांच्याबरोबर रडत बसायला कोणालाही वेळ नव्हता. त्यात काकांना आजीला माहिती होतं कुठलंही दुःख उगाळत बसल्यानं ते कमी होत नाही तर उलट वाढतं. त्यामुळे सगळेजण इरली काकूंनी ते सखाचं दुःख आता विसरावं असं तिला सांगत होते. तशानं मृत आत्म्याला त्रास होतो हे सगळ्यांना माहिती होतं, पण इरली काकूंना मात्र वाटत होतं की ही सगळी माणसं आपल्या सखाला विसरली, त्याचं ह्या कोणाला दुःख नाही. म्हणून आता आपल्या पतीबरोबर कधीही वाद न घालणारी आमची इरली काकू रामदास काकांबरोबर वाद घालत रडत राहायच्या आणि नंतर आजारी झाल्या की आमच्या आत्यावर आपलं माझघर सोपून डोक्याला फडका बांधून झोपून राहायच्या. पुढे पुढे 2 वर्ष होत आली तरी इरली काकूंनी आपल्या त्या दुःखाचा इतका भयंकर कडेलोट केला की वाड्यातले सगळेजण त्यांच्यापासून दूर गेले. रामदास काकांनी त्यांच्याशी बोलणं टाकलं. आता कधी ते जेवायला बसले आणि इरली काकूंनी रडायला सुरुवात केली की ते सरळ अर्ध्या जेवणावरनं उठून आनंदी आत्याच्या चुलीजवळ जाऊन भाकरी खाऊन तिथेच आजीच्या कुशीत झोपत असत. त्यावेळी इरली काकू आपल्या माझघरात अशा काही थैमान घालायच्या की आजी आणि आत्या रामदास काकांना घाईघाईनं तिच्याकडं पाठवत होत्या. तेव्हा इरली काकू मात्र आमच्या सगळ्या वाड्याला शिव्या शाप घालत रडत ओरडत असत आणि त्या सगळ्याचा त्रास आमच्या संपूर्ण वाड्याला होत असे. आता आमच्या या काकूंचा दुसरा कसला हट्ट असता तर तो सगळा वाड्याने पुरवला असता. जरी त्यांनी आमचा 7 महिन्याचा वाडा मागितला असता तरी आम्ही त्यांना तो देऊन टाकला असता, पण त्यांना जे हवं ते आम्ही त्यांना कसं देऊ शकत होतो. आता समजा आमच्या आजी आणि आत्यानी एखाद्या अघोरी साधूला आमच्या सखाला जिवंत करायला सांगितलं असतं आणि तो नुसता इरली काकूंसमोर प्राण नसलेल्या डोळ्यांनी बसून राहिला असता तर ते सुद्धा आम्ही केलं असतं. पण आता आमच्या सखाचं अस्तित्व राख होऊन संपून गेलं होतं. आता ती राख शोधून अलख निरंजन आदेश असा मंत्र म्हणत कुठला साधू त्याला त्या राखेतनं उठवणार होता. आता इरली काकूंनी पुन्हा त्यांना जरा बरं वाटायला लागताच आत्मा आणि तुकादादाला आम्हा मुलांबरोबर बोलायचं बंद करायला लावून त्यांना त्या पुन्हा माझघरात आपल्यासमोर बसवून ठेवायला लागल्या होत्या. आता त्या आम्हा मुलींचं
पूर्वीसारखं सतत बाबळीच्या रानात हायदोस घालणं, बेचकीनं पाखरं पाडणं, एखाद्या सरड्याला पकडून त्याला हाणणं किंवा मोकळ्या बैलगाडीतून उड्या मारणं, लगोऱ्या चोरशिपाई खेळणं, आरा काकांच्या बोर टॉमॅटोच्या शेतात जाऊन आंबट गोड तुरट टॉमॅटो खाणं, हे सगळं पुन्हा एकदा संपलं होतं. आता आमच्या वाड्यात सतत ऐकू येणाऱ्या इरली काकूंच्या रडण्यामुळे आम्हा मुलांच्या आणि आमच्या वडीलधाऱ्या माणसांच्या मनावर एक तऱ्हेचं दडपण सतत पडलेलं असे. मला तर अनेक वेळा त्या दडपणामुळे रात्री झोप अशी येत नसे. त्यावेळी त्या रात्रीच्या शांत वातावरणात मी त्या चांदण्यानं भरलेल्या आभाळाकडे बघून सखाच्या आठवणीनं अनेक वेळा डोळे गाळत जागी राहायचे. त्यावेळी अनेकदा मला एक भयंकर अपराधीपणाची जाणीव वाटत असे की देवा, हे सगळं माझ्या आणि सगुणेमुळे घडलं नाही ना. त्या दिवशी आम्ही सखाला जर कालिया नदीवर नेलंच नसतं तर कदाचित आमचा सखा आमच्याबरोबर असता. म्हणजे इरली काकू म्हणते तसं हे सगळं माझ्यामुळे झालं का? कारण त्यावेळी झोपलेल्या इरली काकूंच्या कुशीतून सखाला उचलून माझ्या कमरेवरून घेऊन जाताना मी काकूंना म्हणाले होते की काकू, मी याला सांभाळून आणीन. आणि नंतर ते सगळं घडलं होतं. मला माझ्या सखाला सांभाळून काकूंच्या हातात देताच आलं नव्हतं. आता ह्यात माझी तरी काय चूक होती? मी अनेक वेळा त्याला त्या कातळावर ठेवत असे आणि शहाणा सखाही कधीच त्या कातळाच्या टोकाला गेला नव्हता. मग त्याच दिवशी तो का कातळाच्या टोकावर गेला? नागो काका तर म्हणतात त्यांना सखा लवकर जाणार आहे हे माहिती होतं. मग यात खरी चुकी कोणाची? या सगळ्या विचारांनी मी कितीतरी रात्री रडून घालवल्या होत्या. आजसुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर मला सापडलेलं नाही. आता आमचे आत्मा तुकादादा आपल्या चुलीकडे बसून अभ्यास करताना आम्ही त्यांना दाराजवळ जायचो, हळूच खुणवायचो. त्यावेळी इरली काकू आपले नाक आणि डोळे पुसत भाकऱ्या बडवत असायच्या. आम्ही पोरं आत्मा तुकादादाला दाराजवळ येऊन बाहेर येण्यासाठी खुणवायला लागलो की दोघेजण डोळे मोठे करून आम्हाला गप राहा, इथून जा असं म्हणून आमच्याकडे बघत डोळ्यावर पुस्तकं धरीत. पण दुर्दैवानं एकदा काकूंच्या लक्षात ते खुणावणं आलं आणि त्यांनी तात्काळ ते माझघराचं मधलं दारच बंद करून टाकलं. तो दिवस रविवार होता. आमच्या तुरडाळीच्या शेतावर जरा कीड पडल्यामुळे त्या दिवशी माझे बाबा आणि काका औषध फवारणी करायला शेताकडे गेले होते आणि आमच्या आया आपापल्या चुलीकडे स्वयंपाक करत होत्या. आम्ही पोरं ओसरीवर बसून अभ्यास करत असताना आमच्या सगळ्यांचे डोळे आत्मा आणि तुकादादाकडे लागले होते. आमचे रामदास काका आणि आजी इरली काकूंना ते मधलं दार बंद ठेवण्याबद्दल ओरडल्यामुळे हल्ली ते त्या दार उघडं ठेवत असत. तरी देखील त्यांनी आमच्या दोन्ही दादांच्या दारासमोर बसायच्या जागा बदलून टाकल्या होत्या. पण आमचे हुशार दादा काकूंच्या नकळत सरकत पुढे येऊन आम्हा पोरांच्या नजरेच्या टप्प्यात बसत. त्यावेळी हे दादा आपापली पुस्तकं डोळ्यासमोर धरून आम्हा पोरांच्या त्या मरकटे लीला बघत ओठ दाबून हसत राहत. आजसुद्धा तेच सगळं चाललं होतं. तेव्हा इरली काकूंनी मोरीवरचे हांडे उचलले आणि त्या आमच्या दादांना म्हणाल्या, पोरांनो, मी आत्ता पाणी घेऊन येते. आणि त्यांनी त्या माझघराच्या दाराला बाहेरनं कडी घातली आणि लगा दौलती काकांच्या विहिरीकडे निघून सुद्धा गेल्या. आता आम्ही पोरं ही सुवर्णसंधी थोडी सोडणार होतो. आम्ही पोरं आनंदी आत्याकडे पळत गेलो होतो. त्यावेळी आम्हाला माहिती होतं आता इरली काकू पार्वती काकूंच्या चुलीजवळ जाणार, नंतर त्यांना भेटणार. मग डोळे गाळत त्या दिवशी नको नको म्हणत असताना मी आणि सगुणानं तिच्या सखाला कसं नेऊन त्या कातळावर आपटलं हे त्यांना पुन्हा पुन्हा सांगणार. नंतर चहा घेऊन लिंबोणी काकांच्या रमी काकूंच्या चुलीजवळ बसून तेच सखाचं रडगाणं गाऊन द्रुपा काकूंच्या चुलीजवळ जाऊन तिथेही गोडभर गुळाचा चहा पिऊन नंतर त्या विहिरीवर जाणार. आणि जर तिथे आमचे लिंबोणी काका असले तर ते त्यावेळी नक्कीच म्हणणार, इरले वहिनी, तू शिवा भक्ताकडनं सखाच्या नावानं पान ठेव, मग बघ काय चमत्कार होईल तो. आपल्या मूल न होण्याच्या ऑपरेशनची आठवणून इरली काकू त्यांना रडत म्हणणार की भाऊजी, आता त्याचा काही उपयोग होणार नाही, आता फक्त रडणं माझ्या हातात राहिलं आहे. ते ऐकून लिंबोणी काका तिथनं जाता जाता पुटपुटणार, तुमचा कोणा शिवा भक्तावर विश्वास नाही तर मग मारा. त्यानंतर इरली काकू चिंचेनं आपले हांडे घासून सोन्यासारखे लख्ख करून पाणी भरणार. मग हळूहळू आमच्या वाड्याकडे येणार.
त्यांच्या या सगळ्या गडबडीत 2-2.5 तासाची पर्वणी आम्हा पोरांना मिळायची आणि त्यावेळी आम्ही पळत जाऊन आत्याला इरली काकू पाणी आणायला बाहेर गेले आहेत असं सांगताच आत्या घाईघाईने येऊन त्या दाराची कडी काढून आमच्या दोन्ही दादांना बाहेर काढायची आणि मग आम्ही पोरं हसत ओरडत आमचा संपूर्ण वाडा डोक्यावर घेऊन नाचत सगळेजणं आमच्या बाभळीच्या रानाकडे खेळायला पळायचो. आजसुद्धा काकू गेल्याची वर्दी आम्ही आत्याला देताच तिने येऊन दाराची कडी काढली. ती म्हणाली, पळा आता खेळायला. मी इरली वहिनीची वाट बघत वाड्याच्या दाराशी थांबते. तेव्हा बाहेर येत आजी म्हणाली, पोरांनो दंगा करू नका, नाही तर येताना इरलीला ऐकू जाईल. आणि आत्मा तुका तुम्ही आनंदीने हाक मारल्यावर पळत जाऊन खोलीत बसायचं आहे. आम्ही सगळेच हो आजी म्हणत बाभळीच्या रानात धूम पळत गेलो. पण त्या दिवशी आम्हा पोरांचे ग्रह फिरले होते. शनीची पीडा, दुसरं काय. त्यावेळी आम्ही सगळेजण पळत पळत ओरडत आरडाओरडा करत बाभळीच्या रानात पोचलो. तेव्हा आमचा आत्माराम दादा म्हणाला, आज आपण शिवाजी महाराजांचा खेळ खेळूया. तेवढ्या तुकाराम दादा आत्मादादाला म्हणाला, दादा ह्यावेळी मी शिवाजी महाराज होणार आहे. शिवाजी महाराज झालेला तुकादादा त्या बसक्या बाभळीच्या झाडावरच्या एका उंच फांदीवर फांदीचा काटा आपल्या ढुंगणात शिरू नये याची दक्षता घेत जर आपलं ढुंगण उचलून ऐटीत पायावर पाय घालून मागे रेलून बसला तर आमचा आत्मादादा त्या झाडाच्या खाली उभा राहून वाकून तुकादादाला मुजरा करत तानाजी मालुसरे झालेला होता. त्यावेळी आत्मादादानं आपल्या आईचं पोलका आपल्या कमरेला गुंडाळून त्यात एक काठी म्हणजे तलवार खोचून एक हात त्या काठीवजा तलवारीवर ठेवून त्यांनी तुकादादाला वाकून शिवाजी महाराज की जय असं म्हणत 3 वेळा मुजरा केला आणि नंतर एकदम ताठ उभा राहून आपल्या खोट्या मिशीला पीळ देत वसईचा किल्ला कसा सर करायचा हे मोठमोठ्यानं सांगायला लागला. तेव्हा मी आणि सगुणा तुकादादाच्या दोन्ही बाजूला आपण झाडाखाली उभं राहून आमचे दोन्ही हात वारा घालावेत अशा प्रकारे हलवत दासी झालो होतो. तर आत्मादादाच्या मागे म्हणजेच तानाजीच्या मागे यमी चिंगी मंजी धोंडी मावळे होऊन आत्मादादा बोलत असताना मध्ये मध्ये शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय असं किंचाळत होते. त्यावेळी आमचा तातू आणि मुरली औरंगजेबाचं सैन्य बनवून दूर आपल्या हातातल्या काठ्यात तलवारीप्रमाणे धरून लढाईच्या पावित्र्यात उभे होते. आमचा तुकादादा एकदम म्हणाला, चला हल्ला करा. लगेच यमी चिंगी मंजी धोंडी आपल्या पुढ्यात ठेवलेल्या काठ्या उचलून आत्मादादाबरोबर हर हर महादेव करत तातू आणि मुरलीकडे धावले. तेव्हा ते दोघे आपल्या काठ्या सरसवून आमच्याकडे धावले. तुकादादा वरनं माझ्यावर आणि सगुण्यावर खेकसला, म्हशींनो जा मला काहीतरी ताटातनं खायला घेऊन या. तशा आम्ही दोघी जी महाराज करून त्याला मुजरा करत वाड्याकडे त्याला गुळ शेंगा आणायला निघालो. तेव्हाच वाड्याच्या मागच्या दाराकडे येऊन आमची आत्या ओरडली, आत्मा तुका लवकर पळत या, इरली वहिनी येतीये. झालं. आम्हा पोरांची एकच धावपळ उडाली. आत्मादादानं आपल्या कमरेवरची चोळी काढून तो बांधाकडे पळत सुटला, त्याच्या पाठोपाठ आम्ही. तेव्हाच तुकादादानं त्या झाडावरनं खाली उडी मारली आणि बाभळीचा जाड दुष्ट काटा त्याच्या तळपायात खोलवर रुतून बसला. तुकादादा मोठ्यानं आई ग म्हणून तिथेच कळवळत रडत खाली बसला. पळणारे आम्ही त्याच्याकडे वळून बघितलं, वाड्याच्या दाराकडे बघितलं तर आत्या तिथे नव्हती. ती आम्हाला इरली काकू येतीये ही सूचना देऊन आत निघून गेली. अर्ध्या बांधावर पोचलेला आत्मादादा, तातू आणि मुरली म्हणजे आम्ही सगळेच वळालो. तुकादादाजवळ धावलो आणि तातूनं एकदम पुढवून तो काटा काढायचा प्रयत्न केला तर तो इतका खोल रुतला होता की तुकादादा नको रे तातू नको असं म्हणून जोरात रडायला लागला. यमी एकदम म्हणाली, आय्या बघ शिवाजी महाराज रडतायत. रडणाऱ्या तुकादादाने रागाने तिच्याकडे बघितलं आणि आत्मादादा चटकन तो काटा ओढून काढण्यासाठी खाली बसला. तेव्हा तो काहीतरी आठवलं तातूला आणि तातू म्हणाला, आत्मादादा काटा ओढून काढू नकोस, तो खोलवर घुसलाय. जर तो ओढताना अर्धा तुटून आत अडकलं तर पंचायत होईल. एवढं बोलून नंतर तातूने सरळ तुकादादाला उचलून घेतलं, ओसरीवर आणलं. आम्ही तुकादादाला आत आणलं तेव्हा आजी तुरीच्या शेंगा सुपात घेऊन साफ करत बसली होती तर आत्या आत्मा आणि तुकाची वाट बघत दाराशी उभी होती. तातूनी तुकादादाला आणून आजीच्या पुढ्यात ठेवलं तेव्हा त्याच्या रडणं ऐकून आमच्या आया ओसरीवर धावत आल्या. भांबावलेली आत्या आजीला म्हणाली, आई आता काय करायचं ग, ह्याच्या पायात हा काटा खोलवर घुसलाय आणि इरली वहिनी वाड्याजवळ पोचली. माझी आजी एकदम चिडून म्हणाली, पोचली तर पोचू दे, मला अगोदर ह्याचा काटा बघू दे.
आजीने बघितलं तो काटा एवढा तुकादादाच्या तळपायात खोल घुसला होता, पण रक्ताचा थेंब तिथून आला नव्हता. आजीने आत्याला तेल आणि एक चिंधी आणायला सांगितली. चिंधी तेलात भिजवून काट्याभोवती लावत असताना ती म्हणाली, अरे कार्ट्यांनो, खेळताना कुठे काटा वगैरे का नाही आधी पाहायचं ना. आता तुका तुझी आय बघ, वाडाभर बोंबलत नाचत सुटेल. माझी आजी असं म्हणत होती की इरली काकू आत आल्या. आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे बघितलं. आता त्या काय तांडव नृत्य करतात याची सगळ्यांना चिंता पडली होती. आजी म्हणाली, आनंदे, याचा पाय दौलतीच्या त्या हौदात बुडवून ठेवावा लागेल, म्हणजे त्याचं पाऊल मऊ पडून तो काटा आपोआप बाहेर येईल. आजी असं म्हणत असताना इरली काकू आत आल्या होत्या. आत्याच्या कुशीत शिरून तुकादादा रडत असताना इरली काकूंचं लक्ष आम्हा सगळ्यांकडे घेतलं आणि तिने एकदम आत्याच्या कुशीत तोंड खुपसून रडणाऱ्या तुकादादाकडे बघितलं. अरे माझ्या देवा, असं म्हणून आपल्या डोक्यावरचा आणि कमरेवरचा हाडणा धडाधडा खाली टाकून त्या तुकादादाकडे धावल्या. आमच्या ओसरीवर पाणीच पाणी झालं. मंगी काकू पुढे झाल्या, त्या दोन्ही हांडे त्यांनी उचलले. इकडे इरली काकूंनी धावत जाऊन तुकादादाच्या पायाकडे बघितलं आणि त्या एकदम उठून ठो ठो करून बोंबलत ओसरीवर धावून ओरडायला लागल्या, अरे कोणीतरी धावा रे धावा, या माणसांनी माझ्या पोराला मारलं. त्या आपले केस ओढत इथे तिथे ओरडत धावायला लागल्या. तुकादादासुद्धा आपलं दुखणं विसरून आपल्या आईकडे भांबावून बघत राहिला. आम्ही सगळे इरली काकूंकडे, आजीकडे बघत राहिलो. त्यावेळी आजी उठून आपल्या इरलीचं हे नाटक बघत उभी होती. आनंदी आत्या तुकाराम दादाला कोशीत घेऊन आपल्या इरली वहिनींकडे बघत होती. तशा इरली काकू एकदम माझ्याजवळ आल्या आणि किंचाळल्या, या सरस्वतीने याला बाबळीच्या रानात नेऊन त्याच्या पायात पाटा घोसवला आहे. माझ्या सखाला तिने तसंच केलं होतं. हे ऐकून मी मोठ्यांदा रडत असताना इरली काकू वाड्याबाहेर पळत जाऊन ओरडायला लागल्या. तशी आजीनं गोठ्याकडे जाऊन खर्राटा उचलला आणि बोंब मारणाऱ्या इरली काकूंच्या हाताला धरून खर्राट्याचे रट्टे मारत ओसरीवर घेऊन आली. माझी आजी काहीही न बोलता इरली काकूला मारत सुटली होती. तशी इरली काकू बदकन बसून रडत आजीला म्हणाल्या, अहो आय, मला का मारताय? बघा या पोराने माझ्या तुकारामाला काय केलंय. पण तरीही आजी काहीही न बोलता त्यांना मारतच सुटली होती. त्यावेळी आम्ही सगळी पोरं तिथं होतो. आमच्या आया होत्या, आनंदी आत्या होती, आमचे आत्मा तुका दादा होते. पण कुणी त्यांना सोडवायला पुढे धावलं नव्हतं, कारण इरली काकूच्या नेहमीच्या आरडाओरडीनं कंटाळलेल्या आम्हा सगळ्यांच्या मनात एक सुप्त इच्छा होती की असंच घडावं, आणि तेच आत्ता घडत होतं. आम्ही कुणीच त्यांना सोडवायला पुढे आलो नाही हे बघून नंतर स्वतःच आपला मार चुकवत रडत ओरडत उठल्या. आत्याकडे बघून ओरडल्या, आनंदे, अगं तू तरी सांग आईला, त्या मला का मारताय? बघ, मी आत्मा तुकाला दार बंद करून आत ठेवलं होतं, तर ह्या पोरांनी दार उडून तुकारामाला मुद्दाम. तेव्हा मात्र आजी जोरात ओरडली, म्हणाली, इरले गप्प बैस. मी दार उघडून तुकाला हागायला झालं म्हणून बाहेर काढलं होतं. तिथे गेल्यावर येताना त्याच्या पायात काटा घुसला. मग तू सरस्वतीच्या नावानं का बोंबलतीयस ग? कोण तुझ्या पोरांचा जीव घेत आहे? एवढं बोलून आजी अचानक इरली काकूंच्या जवळ जाऊन म्हणाली, इरले, चल तू आत्ताच्या आत्ता माझ्या वाड्याच्या बाहेर जा. तुझी खूप नाटकं आम्ही पाहिली आहेत. तू माझ्या वाड्याची सुखशांती घालवली आहेस. आम्ही सगळ्यांनी तुझं खूप सहन केलं. तुला वाटतं सखाचं आम्हा कोणाला दुःख नाही आहे? बघ की डोळे फुटके. बघ ह्या सरस्वतीची काय अवस्था केली आहेस तू. त्या एवढ्याशा पोरीला तू सतत सखाला खाल्लं असं म्हणतेस. इरले, लक्षात ठेव, सखा फक्त तुझा होता, तर ह्या वाड्यातली माणसं माझी पोरं आहेत. आणि मी जिवंत असताना त्यांना यापुढे कुणीही काहीही बोललं तर मी खपून घेणार नाही, मी ते ऐकून घेणार नाही. चल आत्ताच्या आत्ता माझ्या वाड्याच्या बाहेर हो. यापुढे तुझा आम्हाला त्रासच नको आहे. आणि आजीनी खरंच इरली काकूंचा हात धरून ती त्यांना तरा वाड्याच्या बाहेर घेऊन जायला लागली. आम्ही आज पहिल्यांदा आमच्या आजीला एवढं रागवलेलं बघितलं होतं. इरली काकू आजीकडे बघून थंड पडल्या. तसं चटकन आत्या प्रसंग ओळखून उठली. आजीचा हात सोडवून इरली काकूंना म्हणाली, इरली वहिनी, तुझ्या खोलीत जा आणि शांत बस. तुझ्या या अशा वागण्यानं तू आम्हा सगळ्यांपासून खूप दूर गेली आहेस. इरली काकू तुकादादाजवळ गेल्या. रडत म्हणाल्या, आनंदे, ह्यांना तरी बोलवून आण. आजी पुन्हा ओरडली, इथे कुणाला बोलवायचं कारण नाही आहे.
इथे काय आग लागली आहे का वादळ उठलं आहे? साधा बाभळीचा काटा गेला आहे तुकाच्या पायात. चल तातू, त्याला पाटकोळी मार, दौलतीच्या हौदात पाय सोडून बसव, मी आणि आनंदी येतो आहे मागणं. तसं तातूनं पुढं होऊन तुकादादाला पाटकोळी मारलं तेव्हा इरली काकू रडत रडत आपण सुद्धा त्याच्या मागोमाग जायला निघाल्या. तशी आजी पुन्हा ओरडली, इरले तू तिथं येऊन गाव गोळा करायची गरज नाही, मुकाट्यानं आज जा, आज जा, नाही तर हो वाड्याच्या बाहेर. तेव्हा आत्याने इरली काकूंना आत नेलं आणि मंगी काकूंनी इरली काकूंचे दोन्ही हंडे घेऊन त्या दौलती काकांच्या विहिरीकडे निघाल्या. माझी आई म्हणाली, आई मी येऊ का? आजी थांबली आणि म्हणाली, चल ग तू, आणि कोणाकोणाला यायच्या त्याने चला आत्ता. नंतर खरंच इरली काकूंना एकटं सोडून आम्ही सगळेजण दौलती काकांच्या हौदावर गेलो. तिथे तातूनं त्याला त्या मोठ्या पाण्यानं भरलेल्या हौदात तुकादादाचे दोन्ही पाय नीट बुडवून त्याला त्या हौदाच्या काठावर बसवलं. तेव्हा आजी आणि आत्या आमच्या पार्वती काकूंच्या चुलीजवळ गेल्या होत्या आणि आम्ही सगळे तुकादादाच्या सभोवताली उभे होतो. दौलती काका, लिंबोणी काका, राम काका सगळे शेतावर गेले होते. नंतर खरंच तासाभरानं तुकादादाच्या पाण्यानं मऊ पडलेल्या तळव्यातनं तो काटा आपोआप बाहेर आला. तेव्हा त्याच्या पायातनं रक्त व्हायला लागलं. आजीनी नंतर दौलती काकांच्या वाड्यातच तुकादादाच्या जखमेवर ती जखम नीट पुसून त्या जखमेत बिब्बा भाजून त्याचा रस खोलवर घातला. जखमेत हळदीत चुना कालवून तो भरला. ती जखम फडक्यानं घट्ट बांधली आणि हे सगळं आटोपल्यावर तातूच्या पाटकोळी बसून तुकादादा आम्हा सगळ्यांसह वाड्यात आला. तेव्हा आजी इरली काकूंच्या खोलीकडे बघून ओरडली, हे बघ आत्मा तुका, यापुढे तुम्ही इथे ओसरीवर बसून अभ्यास करायचा. इथे कोणी तुमचे शत्रू राहत नाही आणि कोणाला हे पटत नसेल तर त्यांनी वाडा सोडावा, आपल्या माहेरी चालू लागावं. आजीचं हे बोलणं आमच्या इरली काकू माझघरात बसून गप्प ऐकत होत्या. थोड्या वेळाने त्यांनी बाहेर येऊन तुकादादाचा पाय फडका सोडून बघितला आणि म्हणाल्या, पोरा दुखतंय का? तुकादादा नाही म्हणाला तशा त्या पुन्हा आत गेल्या. माझी आजी मात्र या जाण्या येण्यानं जरा थकली होती. ती नंतर उठून सातमाईंच्या पारावर जाऊन बसली. आजीची ही खूप जुनी सवय. तिला जरा काही मनस्ताप झाला की ती सातमाईंच्या पारावर जाऊन तासनतास शांत बसून राही. त्यावेळी कुणीही तिला तिथे जाऊन व्यत्यय देत नसे. तिचं मन शांत झालं की नंतर ती उठून वाड्यात येत असे. आजसुद्धा आजी सातमाईंच्या पारावर जाऊन बसली. नंतर आम्ही सगळेजण आत्मा तुकादादाजवळ गप्प बसून राहिलो. त्यावेळी कुणीही मोठ्यानं बोलत नव्हतं. आमच्या आया आपापल्या चुलीजवळ माझघरात होत्या. आत्या आपली चुलीजवळ होती. मी हळूच तिथनं उठले, सातमाईंच्या पारावर आजीजवळ आले आणि बघितलं माझी ती वृद्ध थकलेली आजी खाली मान घालून रडत होती. ते बघताच मला भयंकर रडू कोसळलं. त्या क्षणी माझ्या आजीला तसं रडताना मी नव्हते बघू शकत. तिचं ते रडणं माझ्या सखाच्या मृत्यूपेक्षा मला भयंकर वाटलं होतं. मी मोठ्यानं मुसमुसत तिच्या पायाशी बसून तिचे पाय घट्ट धरून म्हणाले, आजे नको का असं रडू, बघवत नाही ग मला, चल आपण वाड्यात जाऊ आत्याच्या जवळ. आणि मी उठून माझ्या लहानशा हाताने तिचे डोळे पुसले होते. आजी कसनुसं हसत मला उठून आपल्या शेजारी बसवत म्हणाली, सरस्वते, अगं कधी कधी रडल्यानंतर मन फार हलकं होतं. तू रात्री सखाच्या आठवणीनं आणि इरली काकूच्या बोलण्यानं रडत असतेस का नाही? रडल्यावर तुझंसुद्धा मन शांत होतं का नाही? त्यावेळी मी रडत खाली मान घालून म्हणाले की आजी खरं सांगू, इरली काकू म्हणतात ना तशी मी फार वाईट आहे ग. मीच त्या दिवशी काकू नको नको म्हणत असताना सखाला घेऊन गेले. आजी मी खरं सांगते, मला अनेकदा वाटतं आपणही त्या कातळावरनं उडी मारावी, जीव देऊन टाकावा. मी कधीतरी तसं करीन. मला आता हे सगळं नाही सहन होत ग आजी. प्रेमळ आजी थरथरत उठली, मला घट्ट आपल्याजवळ घेतलं आणि रडत म्हणाली, माझ्या पाडसा असं कधी बोलू नकोस. आणि तिने मला एकदम सातमाईंच्या समोर लोटलं आणि जोरात म्हणाली, म्हण सरस्वते, सातमाईंची शपथ घेऊन त्यांच्यासमोर म्हण की मी असा विचार पुन्हा कधी करणार नाही. त्यावेळी तिने मला अगदी सातमाईंची शपथ घेऊन माझं नाक घासून 3 वेळा तसं म्हणायला लावलं होतं. नंतर मला पुन्हा घट्ट जवळ घेतलं तिने आणि म्हणाली, सरस्वते, लेकरा तू कधी असं केलंस तर मी, आत्या, तुझे आई बाबा त्या क्षणी मरून जाऊ. पोरी लक्षात ठेव, हा मनुष्य जन्म फार दुर्मिळ असतो ग. तो कधी अशा अविचाराने वाया घालवू नये. तू सगळ्या पोरात हुशार आहेस, गुणी आहेस, तुझ्या हाताची बोटं बघ कशी लांबसडक आहेत.
आणि अशा बोटांची माणसं कधीतरी कुणीतरी मोठी होतात. बाळा, तू मोठी हो आणि डॉक्टर हो, अनेक सख्यांना वाचव, किंवा लेखिका हो आणि कोणाच्या पोळलेल्या मनाला थोडा वेळ विरंगुळ्याचा विसावा दे. नाहीतर साधी गृहिणी झालीस तरी चालेल, पण एक उत्तम नागरिक तयार कर. तू जी कोणी होशील ती उत्तम असशील. माझ्या लेकरा, तुला माझा हा आशीर्वाद आहे. आणि नंतर ती मला घेऊन हळूहळू वाड्यात आली. त्यावेळी माझ्या बालमनाला आजी जे काही बोलली ते उमगलं नव्हतं, पण मला एवढंच जाणवलं की माझ्या नसण्यानं आजी, आत्या, माझे आई बाबा मरून जातील. आणि मी पुन्हा मी असं कधी करणार नाही म्हणून सातवाईंची क्षमा मागितली होती. त्या दुपारी माझे बाबा काका जेवायला वाड्यावर आले. त्यावेळी त्यांना तुकारामचं सगळं रामायण कळलं. त्या दुपारी आमचा वाडा शांत राहून इरली काकूंचं बोलणं ऐकत होता. इरली काकू रडत रडत रामदास काकांना आजीनी कसं आपल्याला मारलं, कसं वाड्याबाहेर काढलं हे सांगताना म्हणत होत्या, अहो हे सगळे माझ्या पोरांच्या मागे का पडले. तेव्हा तुकादादा जोरात म्हणाला, आये माझ्या पायात काटा गेला तेव्हा मी बाबळीच्या रानात हागायला गेलो होतो. माझ्याबरोबर कोणीही नव्हतं. तरी बाबा आई इथे तिथे सरस्वतीच्या नावानं बोंबलत सुटली म्हणून आजीनं. तो बोलत असताना इरली काकू मध्येच ओरडल्या, तू ग बैस तुका, अरे एकाला त्यांनी खाल्लंय, आता तुला खायला बघतायत. मग मात्र रामदास काका ओरडले, म्हणाले, इरले गप्प बस, मला उसळवाड. जर पुन्हा आरडाओरडा केलास तर सातमाईंची शपथ मी स्वतः तुला वाड्याच्या बाहेर काढीन. इरली काकू मुसमुसत गप्प राहिल्या. दुपारी जेवून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे रामदास काका आपल्या आई आणि भावाबरोबर पान खात ओसरीवर बसलेले असताना आजी हळूच त्यांना म्हणाली, रामदासा लेकरा, आज इरलीवर मला हात उगारावा लागला रे. अरे ती तसंच वेड्यासारखी वागली, पण तुला त्याचा राग आला का रे. रामदास काका हसत हलकेच आजीजवळ सरकून म्हणाले, आये अगं हे तू फार आधी करायला पाहिजे होतंस. ज्याची त्याची पायरी त्या त्यावेळी दाखवून देणं योग्य असतं. ह्या पुढं ती सरस्वतीला खरंच सांगतो काही बोलली ना तर खरोखर मी तिला माहेरी पोचवून देईन. आणि आजी एक उसासा टाकून गप्प बसली होती. पुढे एक महिनाभरात आमच्या तुकादादाची जखम भरून आली होती. तो जरा लंगडत का होईना चालायला लागला होता. पण आमच्या तातूला मात्र रोज शाळा सुटल्यावर त्याला पाटकोळी मारून आणावं लागत होतं. नंतर खूप दिवस आम्ही तातूला तुकादादाचा घोडा म्हणून चिडवत होतो. या सगळ्या घटनेनंतर खरंच आमच्या इरली काकूंनी कदाचित आजीचा मार खाल्ल्यामुळे आपला त्रागा आणि आम्हा पोरांना शिव्याशाप देणं थांबवलं होतं. तरी त्या सखाच्या नावानं नेहमी मुसमुसत आणि आज धुमसत राहिल्याच होत्या. या घटनेनंतरही त्या पाणी आणायला खालच्या मळ्यात जाताना आत्मा तुकादादाला माझघरात बसवून बाहेरून कडी घालूनच जायच्या आणि जाताना जोरात आत्याला बाहेरून हाकारून म्हणत, आनंदे मी पाणी आणायला जाते, कोणाला दाराची कडी काढायला देऊ नकोस, त्या दोघांकडे लक्ष ठेव. त्यावेळी आम्ही आत्याकडे बघून हळूच हसून म्हणायचो, इरली काकूंनी चोराच्या हातात स्वतःच किल्ल्या दिल्या आहेत. आमच्या इरली काकू कधी अशा बाहेर गेल्यानंतर आत्यानं बाहेर काढलेल्या आमच्या दादांबरोबर आम्ही आमच्या झपाटलेल्या बाबळीच्या रानात जाऊन खूप धुडगूस घालायचो. त्यावेळी आमची फार चांगली आत्या त्या वाड्याच्या दाराशी बसून इरली काकूंची वाट बघत राहत असे. आज देखील तिथे बसलेली माझी आत्या माझ्या डोळ्यांसमोर येते आणि माझं काळीज अक्षरशः तुटून जातं. या प्रकरणानंतर साधारण 1.5 महिन्यांनी आबा पाटील रमा काकू आले. त्यावेळी दुपारची जेवणं आटोपून नेहमीप्रमाणे माझे बाबा आणि काका आजीशी गप्पा गोष्टी करत पान खात ओसरीवर बसले होते. तेव्हा आबा पाटलांची मंडळी आत येऊन सरळ कोणाशी न बोलता इरली काकूंकडे आत निघून गेली. तेव्हा सर्वांनी रामदास काकांकडे बघितलं होतं. तसे ते आजीला म्हणाले, आये आता थोडीशी विश्रांती घेऊन मी इथूनच शेताकडे निघणार आहे. आजी म्हणाली, लेकरा आबा पाटील आले, तो आता शेताकडे जाऊ नकोस, आज जाऊन बस. तसे काका म्हणाले, आये तिथे माझी कोणाला गरज नाही आहे. ते असं म्हणत असताना आबा पाटील काकांजवळ येऊन जरा चढ्या आवाजात आजीकडे बघत म्हणाले, आये तू माझ्या पोरीवर हात उगारला, तिला वाड्याबाहेर जायला सांगितलं, या सगळ्याचा अर्थ काय आहे. आजी काही बोलण्यापूर्वी रामदास काका शांतपणे म्हणाले, हे बघा आबा, हे आमचं घरचं प्रकरण आहे, तुम्ही मध्ये पडू नका. आबा पाटील उसळले आणि म्हणाले, वा जावई बापू, तुम्ही बोलताय. इरली कोणी बेवारशी नाही आहे, तिला कोणी येऊन खराट्याने सर्वांसमक्ष मारावं आणि वाड्याबाहेर जा म्हणावं.
हे तुम्हाला चालत असेल, मला चालणार नाही. खरं तर तुम्ही त्याबद्दल आईला जाब विचारायचं सोडून मला म्हणता हे तुमच्या घरचं प्रकरण आहे. त्यावेळी आबांचं हे बोलणं ऐकूनही रामदास काका त्यांच्याकडे बघत पुन्हा म्हणाले, आबा ती तुमची मुलगी होती, आता ती माझी पत्नी आहे, या सातमाईंच्या वाड्याची सून आहे, तेव्हा तिने आपल्या त्या मर्यादेत वागलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी आई या वाड्यात वडीलधारी आहे. कोणी ऐकत नसेल तर शिक्षा करण्याचा पूर्ण अधिकार तिला आहे. आणि आबा इथे जो मान घेतो त्यालाच मान देण्यात येतो. तुम्ही माझ्या आईच्या वाड्यात येता आणि कोणाशी न बोलता सरळ आपल्या मुलीकडे जाऊन नंतर जाब विचारायला इथे येता, अर्थ काय याचा? त्यावेळी आबा पाटील आमच्या रामदास काकांच्या या सडेतोड बोलण्यानं काही न बोलता आत निघून गेले. जाणारे त्यांच्याकडे बघून आजी पुटपुटली, सातमाईंनो, या सगळ्याचा काय अंत होणार आहे हे तुमचं तुम्हाला माहिती. त्याचवेळी नागो काका म्हणाले, आये वेळ आल्यानंतर सगळं काही सुरळीत होणार आहे, तुम्ही कोणी काही काळजी करू नका. नागो काकांच्या त्या बोलण्यानं माझ्या थकलेल्या आजीला दिलासा मिळाला. आबा पाटील आत गेले तेव्हा आत्मादादा बाहेर येऊन काकांना म्हणाला, बा आबा तुम्हाला आत बोलावतायत. रामदास काका वैतागून म्हणाले, आत्मा त्यांना म्हणावं मी शेतावर निघालो आहे, काय बोलायचं आहे तुम्ही तुमच्या मुलीशी बोला. आजी त्यांना म्हणाली, रामदासा लेकरा, अरे आबा तुझे सासरे आहेत, तू आत्ताच म्हणालास ना मोठ्यांचा मान राखावा, तर मग पोरा आज जा, ते काय म्हणतायत ते ऐकून तरी घे. काका नाईलाजानं उठून आत गेले तेव्हा आबा पाटील त्यांना म्हणाले, जावई बापू, मी आता इरलीला घेऊन कोल्हापूरला निघतो, तिला आमच्या डॉक्टरकडनं नीट तपासून उद्या दुपारपर्यंत आणून पोचवतो. रामदास काका म्हणाले, अहो तिला तुम्ही वर्षभर तुमच्याकडे ठेवा, तिला आणि आम्हाला विश्रांतीची गरज आहे. तशा रमा काकू पुढे येत म्हणाल्या, अहो तेच मी इरलीला सांगते आहे, पण ती यायला तयार नाही. आता डॉक्टरकडनं तपासून म्हणून घ्यायला कशी तरी तयार झाली ती. नंतर रामदास काका काही बोलले नाहीत आणि इरली काकू स्वतःला तपासून घेण्यासाठी कोल्हापूरला आत्मा तुकासह निघून गेल्या. तेव्हा स्वतः रामदास काकांनी सुटकेचा निश्वास टाकला. दुसऱ्या दिवशी दुपारी इरली काकू शंकर काकांबरोबर आत्मा तुका दादासह जीपनं परत आल्या, त्या रडत रडत. त्यांना जयंत डॉक्टरांनी तपासून सांगितलं होतं की त्यांच्या गर्भाच्या पिशवीवरचे टाके पार सुकून गेलेत आणि ते टाके काढण्याचे प्रयत्न केले तर गर्भाची पिशवी फाटली जाऊन त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तसंच अति मानसिक त्रासानं इरली काकूंची मासिक पाळी बंद झालेली होती आणि आता त्यांना मूल होण्याची अजिबात शक्यता नव्हती. नंतर इरली काकूंच्या वागण्याला ताळतंत्र उरला नव्हता आणि त्याचा सगळ्यात वाईट परिणाम माझ्यावर पडला होता. मित्रांनो, सातमाईंचं रान ही कादंबरी इथे संपलेली नाही आहे. या कादंबरीतले काही प्रश्न तसेच उरलेत. ते म्हणजे डॉक्टर जयंतांनी इरली काकूंना तपासून त्यांना मूल होणार नाही असं सांगितलेलं असतानासुद्धा आमच्या सातमाईंनी आमच्या सखारामाला पुन्हा परत आणलं का? तसंच सोलापूरच्या त्या मुंगळ्याला नागोकाकांनी सांगितलं होतं त्याला गुप्तधन मिळणार आहे, तर खरंच मुंगळ्याला गुप्तधन मिळालं होतं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे आमचा सातमाईंचा वाडा, आमची आजी, आमची आनंदी आत्याच्या जाण्यानं रिकामा झाला, तो नंतर पुन्हा भरला होता का? श्रोते हो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील सातमाईंचं रान भाग 2 ह्या कादंबरीच्या पुढच्या भागात. तर श्रोते हो, आपणही वळूया सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या दुसऱ्या भागाकडे. पण मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे कमेंट करून जरूर कळवा की लगेच ही कादंबरी आपण सुरू करूयात. म्हणून आपण ताबडतोब दुसरा भाग सुरू करूयात. नमस्कार मित्रो.